दोन पक्षातील फरक जर बघितला तुम्ही तर आल्यानंतर उत्स्फूर्तपणे सर्व शिवसैनिक न सांगता उभे राहून तुमचं स्वागत केलं ही संस्था. शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी मातोश्री दिलेलं आम्हाला शिकवण आणि एकीकडे बघितलं ज्या माणसाला आम्ही माणसांना देत होतो दादा म्हणत होतो त्या दादांचा भाजपच्या कार्यालयामध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर गेल्यानंतर झालेला अपमान हा फरक हा शिवसेनेमध्ये भाजपमध्ये पुण्यातून दुश्मनी असला आपला तर आपल्या घराच्या रघुनाथ भाऊ आपण त्याचं स्वागत करतो आपण चार चौकात बोलत नसतो आपण फक्त ठरवून तिकडं चंद्रच्या विभागातले त्याचे पदाधिकारी बोलले हे आम्हाला ही उमेदवारी तो पाहिजे आम्हाला हे ठरवून तिथं सांगितल्यानंतर तुम्ही कामच करत नाही तुमचा ते फोन उचलत नाही तुम्ही संपर्कात नाही हे नाही ते नाही एवढा अपमान या माणसाचा केला आणि तो सन्मान या शिवसेनेत मिळवता आणि तिथं अपमान मिळतो त्याला लक्षात येईल शिवसेना आणि उद्धव साहेब काय ते त्या शिवसैनिकांनी रात्रंदिवस आरोबाई तुमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे रात्रंदिवस राबल्याने त्यांना शिवसेना प्रमुखाचं स्वप्न पूर्ण केलं आपण आणि आज त्याच्यात ही वेळ आली. परवा एक लक्षात ठेवा शिवसेना प्रमुख ही शक्ती व्यक्ती नव्हती शक्ती होती आणि आमच्याकडे दैवत आहे. उद्धव साहेब आमची व्यक्ती नाही शक्ती आमची दैवत आहे. मातोश्री आमचं मंदिर आहे आणि सुनील मोदी साहेब ज्यांनी मातोश्रीचा अपमान केलेला आहे ज्यांनी घात केलेला आहे त्यांची भविष्यामध्ये अखेर परिणाम त्याला भोगायला होतील आणि शिवसैनिकांनी स्टॉप करायला लागले. आज मी पुन्हा करत नाही पण आलोबाई ते जर लोकनेते संजय बाबा गाडगे जर लोकनेते सदाशिवराव मंडिक साहेब असते तर एक श्री देशमुख साहेब सारखे आपल्या आमदार खासदार होते. अपमान त्याला आपला राजवाट फेकून दिला होता त्यांची आठवण झाली मला त्यांची आठवण झाली मंडिक साहेबांची दिवंगत आपले लोकनेते सदाशिव मंडिक साहेबांची ते तर त्या ठिकाणी असते त्या खुर्चीवर लाच मारून निघून गेले असते एवढे स्वाभिमानी होते आणि तुम्ही मतांसाठी जाता तुम्ही असा अपमान सहन करताय तुम्ही माफी मागताय हा कोल्हापूरचा तुम्ही अपमान केला अपमान केला म्हणून मला ते कळवा वाटते गाण्याचं तिथं कोण होताच तू काय झाला कसा वाढा गेला तर तू हे मला आठवते गाणं. ह्या कोल्हापुरात श्रीमंतजी महाराज आबा या कोल्हापुरात सगळ्यात साक्षीनं अवधूत आपण विचार आपण सगळे उतरलो आपण ह्या दादानी आणि दादा गेला आबा मिळाला ना आता कोण तर आहे काय काळजी करायची गरज नाही मला काय काळजी नाही.